तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातल्या प्रमुख महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षण सोडतीचा एक थोडक्यात आढावा. बघा, नुकत्याच महापालिका निवडणुका पार पडल्या, बरोबर? आणि आता एका लॉटरीनं ठरवलंय की महापौर पदाची खुर्ची नक्की कुणाला मिळणार. आणि तुम्हाला सांगतो, या एका निर्णयामुळे राज्यातलं सगळं राजकीय गणितच अक्षरशः बदलून गेलंय. पहिली गोष्ट, सगळ्यात मोठं राजकीय वादळ कुठे उठले माहितीये? मुंबईत. झालं असंय की इथे महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झालंय आणि ठाकरे गटानं यावर थेट आक्षेप घेतलाय. त्यांच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं म्हणणं आहे की आरक्षणाची जी चक्राकार पद्धत असते ना, ती पाळलीच गेलेली नाही. आता तुम्हाला माहितीये, मुंबई महापालिका जिंकणं हे सगळ्याच पक्षांसाठी किती महत्वाचं आहे. त्यामुळे साहजिकच या एका निर्णयानं वातावरण चांगलंच तापलंय. आता दुसरं, फक्त मुंबईच नाही, नाशिकमध्येही एक वेगळीच गंमत झालीय. तिथे भाजपने स्पष्ट बहुमत तर मिळवलं, पण महापौर पद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्यामुळे आता भाजपमध्येच मोठी स्पर्धा सुरू झालीय. म्हणजे बघा, पक्षांतर्गतच अनेक वरिष्ठ नगरसेवकांमध्ये महापौर पदासाठी जोरदार रस्सीखाच सुरू आहे. आणि तिसरा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे, हा जो ट्रेंड आहे ना, तो फक्त मुंबई नाशिकपुरता नाहीये. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही महापौर पद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे, ज्यामुळे अनेक पक्षांची गणितं बिघडली आहेत. तर दुसरीकडे नागपूरमध्ये हे पद खुल्या प्रवर्गासाठी, ठाण्यात अनुसूचित जातींसाठी आणि कल्याण डोंबिवलीत अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवलं गेलंय. थोडक्यात काय, तर या एका आरक्षण सोडतीनं महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमधली सत्तेची सगळी समीकरणच अक्षरशः उलटीपालटी केली आहेत. आणि आता खऱ्या अर्थानं राजकीय लढाईला सुरुवात झाली आहे. अगर हमारी वीडियो आपको अच्छी लगती हो तो अपना सपोर्ट जरूर दिखाएं. वीडियो को लाइक करें, चैनल को सब्सक्राइब, फॉलो करें और नीचे कमेंट में अपनी राय लिखें. आपका एक छोटा सा सपोर्ट हमारे लिए बहुत बड़ी मोटिवेशन है.